Hello, future officers. Here's your UPSC buddy back with another lecture for you. आजपासून फॉर नेक्स्ट 15 डेज आपण रिझनिंगचे सगळे टॉपिक्स बघणार आहे फॉर मे 2026 UPSC एक्झाम. मग त्याच्यात रिझनिंग मध्ये कुठले टॉपिक्स आहेत, काय आहे, सगळं बेसिक्स पर्यंत आपण सगळे डिटेलमध्ये टॉपिक्स क्लिअर करूयात. सो फर्स्ट टॉपिक आज आपण घेणार आहे दॅट इज ब्लड रिलेशन. ठीक आहे, ब्लड रिलेशन मध्ये आपण स्टार्ट करूयात. जस्ट अ सेकंड. ब्रदर सिस्टर्स च्या रिलेशन पासून. सो हे आहेत ब्रदर्स आणि सिस्टर. आता ब्रदर सिस्टरचे मदर आणि फादर. सो मदर फादर. आता फादरचे मदर आणि फादर असतील, मदर आणि फादर. सो विथ द पर्स्पेक्टिव्ह विथ दिस ब्रदर आणि सिस्टर, आता हे फादर्सचे मदर फादर कोण असतील, ते असणार आहेत ग्रँडमदर आणि ग्रँडफादर. सिम्पल. तर सेम गोज विथ मदर. मदरचे पण मम्मी पप्पा असतील, मदर आणि हे आहे फादर, आणि दे विल बी कॉल्ड ॲज विथ द पर्स्पेक्टिव्ह ऑफ ब्रदर अँड सिस्टर ग्रँडमदर ग्रँडफादर. सो आता मम्मीचे मम्मी पप्पांना आपण ग्रँड हा शब्द यूज करणार आहे आणि पप्पांच्या पण. सो सेकंड थिंग इज की जर का फादर साइड्सच्या रिलेशन्सला आले तर त्यांना आपण पॅटर्नल बोलणार आहे. पॅटर्नल ग्रँडमदर, पॅटर्नल ग्रँडफादर. आणि सेम गोज विथ मदर. मदर्सच्या रिलेशन्सला आपण बोलणार आहे मॅटर्नल ग्रँडमदर आणि मॅटर्नल ग्रँडफादर. ठीक आहे, इथपर्यंत कॉन्सेप्ट क्लिअर आहेत. सेकंड, जर का फादर्सच्या मदरला मदर असेल म्हणजेच आपली पणजी, आता त्यांना आपण काय म्हणणार आहे, ग्रेट ग्रँड मदर. मग आता ह्यांच्यासाठी आपण एक वर्ड यूज केला तो होता ग्रँड. ह्यांच्यासाठी वर्ड यूज करतोय तो आहे ग्रेट. सो आपल्याला हे रिलेशन्स लक्षात राहतील. सो ते झाले ग्रेट ग्रँड मदर आणि ग्रेट ग्रँडफादर. सेम गोज विथ मदर रिलेशन्स. जर का ह्यांना पण मम्मी पप्पा असेल देन ग्रेट ग्रँड मदर अँड सेम गोज हिअर ग्रेट ग्रँड फादर. ठीक आहे. नाव कम्स द रिलेशन. ही जी मदर आहे, मदरला कुठलेही भाऊ असेल, भाऊ, आणि दे गॉट मॅरिड, मग त्यांना आपण काय म्हणणार आहे विथ पर्स्पेक्टिव्ह ऑफ ब्रदर अँड सिस्टर अंकल अँड आंट. ठीक आहे. आणि अंकल अँड आंट हे झाले. आणि अंकल अँड आंट चे जर का पोरं असतील तर त्यांना आपण काय बोलतो, कझिन्स. ओके, हे झाले कझिन्स. नाव सेम गोज विथ फादर. फादरचे पण आता जर का भाऊ बहीण असेल, ओके, ब्रदर किंवा सिस्टर, मग त्यांच्या पोरांना आपण म्हणणार आहे त्यांना आपण म्हणणार आहे अंकल आणि आंट, आणि त्यांच्या पोरांना आपण बोलणार आहे कझिन्स. नाव इफ दिस ब्रदर अँड सिस्टर गेट्स मॅरिड, ब्रदर गेट्स मॅरिड टू एनी ऑफ द गर्ल, मग ह्या साईडचे जे काही रिलेशन्स असतील ते मदरचे मम्मी पप्पा, देन मदर आणि फादर, with the perspective of this boy, these relations will be called as in-laws relations. And same goes with this girl. If this sister marries any of the guy, then those relations will be called in-laws relations. And if जर का ह्या दोघांना पोरं झाले किंवा त्या पोरांना आपण काय म्हणणार आहे, दॅट इज नेफ्यू आणि नीस. म्हणजे ब्रदर सिस्टर्सच्या पोरांना आपण नेफ्यू आणि नीस बोलतो. अँड नेफ्यू म्हणजे मुलगा आणि मुलगी असेल तर नीस. सो हे सगळे टाईप ऑफ रिलेशन्स हे बेसिक्स रिलेशन आहेत, बेसिक सगळे रिलेशन्स आहेत. आणि जर का इथून पुढे आपल्याला वाटलं की ह्या ग्रेट ग्रँड मदरला पण बहीण भाऊ असेल तर त्यांना आपण ग्रेट ग्रँड आंट, ग्रेट ग्रँड अंकल, म्हणजे हे असे रिलेशन्स आणि जनरेशन्स वाढत जाणार आहे. आपला अजून एक गोष्ट राहिली ती म्हणजे आहे जनरेशन. आता ब्रदर सिस्टर्सचे जे रिलेशन होतं ते होतं आपलं 0 जनरेशन. ओके, 0 जनरेशन. अँड मदर फादरचं होतं ते 1st जनरेशन. ओके, 1st जनरेशन. अँड देन कम्स जे
ग्रँडमदर ग्रँडफादर होते ते आहे आपलं सेकंड जनरेशन. ओके, म्हणजे ह्या फ्लो मध्ये सगळे रिलेशन्स, ब्लड रिलेशन्स मध्ये हे असे टर्म्स यूज करून आपल्याला क्वेश्चन्स येणार आहेत. आता इफ यू डोंट नो की पॅटर्नल म्हणजे काय आहे किंवा इथं मॅटर्नल म्हणजे काय आहे, तर ते आपल्याला असे नाही देणार आहेत क्वेश्चन्स की ब्रदर्स फादर्स मदर म्हणजे ते ग्रँड मदर किंवा ग्रँड डॉटर असं पण नाही देणार. ते आपल्याला सांगणार की पॅटर्नल ग्रँड मदर आहे तर त्यांचं रिलेशन ब्रदर सोबत काय असणार आहे किंवा असे खूप काही व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स असतील. सो आपल्याला त्यांचे टर्म्स, पॅटर्नल असेल ते, ग्रेट असेल किंवा ग्रँड असेल, हे शब्द त्याचं मीनिंग काय आहे हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. सो दिस आर द बेसिक्स ऑफ ब्लड रिलेशन.